नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये एका मंत्र्याच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे आणि ते म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागितला जातोय? त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, जे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, बूथ प्रमुख होते, त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आणि ही हत्या 9 डिसेंबर 2024 ला झाली आहे. आणि यामध्ये जे मारेकरी होते, जे आरोपी होते, हे सगळेच्या सगळे आरोपी धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते होते. त्यापैकी एक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आहेत. परंतु या सगळ्यांचे प्रमुख, ज्याला सुरेश धस हे आका म्हणतायत, ते म्हणजे वाल्मिक कराड. हे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे अत्यंत कट्टर मित्र आहेत आणि धनंजय मुंडे यांचे अनेक व्यवहार हे बीड जिल्ह्यातच नव्हे तर बीड जिल्ह्याबाहेर महाराष्ट्रात सुद्धा त्यांच्या मंत्रिपदाच्या विभागामध्ये जो जो काही भाग येतो त्याचा कारभार पाहताना वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांना मदत करतात, असा स्पष्ट आरोप आमदार सुरेश धस, जे की भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यांनी केलेला आहे. मग यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जवळपास 7 ते 8 आरोपी हे अटक केलेले. त्यापैकी 7 जणांवर 302 चा गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराड हे मोक्का अंतर्गत अटक झालेले, परंतु त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. आवादा कंपनीचा जो काही पवन ऊर्जा प्रकल्प आहे त्यामध्ये 2 कोटी रुपयाची खंडणी मागणी करण्यात आली होती आणि त्या संदर्भात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या विरोधात तक्रार दिलेली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. म्हणजे खंडणीचं प्रकरण आणि या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण, या दोन्हीत मिळून मोक्का अंतर्गत या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले. आता प्रश्न असा आहे की खंडणीमध्ये जर वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर आमदार सुरेश धस यांनी आरोप केलेला आहे की ही खंडणी धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी त्या ठिकाणी तडजोड करण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनीला 3 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती, मात्र ती धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी बसल्यानंतर ती 2 कोटीमध्ये तडजोड झालेली आहे आणि या बैठकीला स्वतः धनंजय मुंडे उपस्थित होते, असा आरोप थेट सुरेश धस यांनी जाहीर कार्यक्रमातून केलाय, माध्यमांच्या समोर केलाय, जाहीर सभांमधून सुद्धा केलेला आहे. आता प्रश्न असा आहे, जर 302 चे आरोपी अटक झाले असतील, ते आरोपी हे खंडणी प्रकरणातून ही हत्या झालेली आहे आणि या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड जर आरोपी असतील तर धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सुद्धा ही बैठक झालेली आहे. त्यामध्ये खंडणी प्रकरणात सुद्धा धनंजय मुंडे हे येऊ शकतात असे संकेत आमदार सुरेश धस यांनी थेट दिलेले आहेत. आणि त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी किंवा आरोपी त्यांच्या संबंधित असल्या कारणानं धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी आमदार सुरेश धस करतायत, सामाजिक कार्यकर्ते अंजलीताई दमानी करतायत, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील करतायत, आमदार संदीप क्षीरसागर करतायत. म्हणजे जवळपास सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार हे दोघंही मिळून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी करतायत. यामध्ये त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके हे सुद्धा आहेत. तरी सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा देत नाही आणि त्यामुळे हे प्रकरण जास्त चर्चेला जात आहे. मग यानंतर सुरेश धस असतील, अंजली दमानी असतील आणि जितेंद्र आव्हाड, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे, यांनी धनंजय मुंडे यांचे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले. धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना ज्या योजना राबवल्या गेल्या यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. कोणी सांगतो 300 कोटीचा, कोणी सांगतो 1000 कोटीचा, कोणी सांगतो 5000 कोटीपर्यंत हा घोटाळा झालेला आहे. आणि मग जरी घोटाळे त्यांच्या विभागाअंतर्गत झाले असतील तर याला जबाबदार हे मंत्री असतात आणि त्यामुळे मंत्रिपदावर जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राहू नये, त्यांनी राजीनामा द्यावा असा सुद्धा दबाव त्यांच्यावर वाढतोय. आता प्रश्न असा आहे, भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस म्हणजे सत्ताधारी आमदार आहेत, धनंजय मुंडे हे मंत्री आहेत म्हणजे ते सरकार आहेत आणि जर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होत असेल तर तो सरकारवर आरोप होतोय आणि सरकारवर जर आरोप होत असेल तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा होतोय असाच त्याचा अर्थ निघतो. कारण कुठलीही एखादी शासनाची योजना एखाद्या मंत्रालयामार्फत एखाद्या मंत्र्यानं जर ती राबवली तर ती मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या वतीने त्या विभागानं राबवलेली योजना असंच जाहीर केलं जातं. म्हणजे कृषी विभागानं जर शेतकऱ्यांना पीक विमा दिला असेल किंवा आर्थिक नुकसान भरपाई दिली असेल तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळे ते जाहीर सांगतात की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, आमच्या सरकारनं केली. मग जर एखाद्या त्यांच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील, सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी त्यांना मंत्रिपदासाठी त्या ठिकाणी शिफारस केलेली असेल कदाचित, किंवा त्यांचं मतदान जर वेळ आली तर उद्या ती मतदानही करतील कारण ते महायुतीतले आमदार आहेत. मग ते जर धनंजय मुंडे यांना भ्रष्टाचाराचे आरोप जर करत असतील आणि त्यांनी राजीनाम्याची मागणी करत असेल तर हा भ्रष्टाचार आरोप
सरकारवर पण आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पण आहे. त्यामुळे अशी जर सरकारची बदनामी होत असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, हा दबाव या ठिकाणी वाढतोय. आता माहिती आपल्याकडे अशी आलेली आहे की धनंजय मुंडे हे राजीनामा द्यायला तयार आहेत. धक्का बसेल तुम्हाला ऐकून. जे टायटल मध्ये मी सांगितलंय की धनंजय मुंडे राजीनामा देण्यासाठी एका पायावर तयार आहेत. पण महत्वाचा आहे याच्यामध्ये, पण असं आहे की त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की मी राजीनामा केव्हाही देईल, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे मला जेव्हा सांगतील त्यावेळेस मी तो राजीनामा द्यायला तयार आहे. कारण या दोघांच्या शब्दाच्या बाहेर मी नाहीये. जर त्या दोघांना असं वाटत असेल की धनंजय मुंडे यांचं चुकलं तर ते मला सांगतील. ज्या दिवशी ते मला राजीनामा मागतील त्या दिवशी मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच माध्यमांना बोलताना सांगितलंय. म्हणजे याचा अर्थ काय की धनंजय मुंडे हे राजीनामा द्यायला तयार आहेत. परंतु जर त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे जर मागतच नसतील राजीनामा तर धनंजय मुंडे देतील कशासाठी, हाही प्रश्न या ठिकाणी आहे. जर या दोघांनी मागितला असता तर 100% धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असता, कारण ते तयार आहेत. मग हे दोघ जण धनंजय मुंडे यांना राजीनामा का मागत नाहीत, हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांना थेटपणे विचारतोय. पत्रकारांना हा प्रश्न विचारला जातोय की एवढं जर सगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील, एवढं जर बदनामी जर होत असेल, एवढे जर सगळे मिळून जर राजीनामा मागत असतील तर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही. तर माझं असं मत आहे की धनंजय मुंडे हे राजीनामा द्यायला केव्हाच तयार आहेत, फक्त त्यांचा मागितला जात नाहीये म्हणून ते राजीनामा देत नाही, ही या ठिकाणची परिस्थिती आहे. आता याही पुढे जाऊन मला असं वाटतंय की धनंजय मुंडे यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी सगळ्यांनी केली. परंतु आता शरद पवारांपासून ते सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी असं सांगितलंय की धनंजय मुंडे यांच्यामध्ये तर नैतिकता नाहीच, पण या सरकारमध्ये सुद्धा नैतिकता नाही. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर हे सरकार आणि धनंजय मुंडे काही राजीनामा देतील असं वाटत नाही, असं स्पष्टपणे सगळ्या पक्षाचे आमदार आणि ते नेते सुद्धा या ठिकाणी सांगतायत. आता माझं असं मत आहे की धनंजय मुंडे राजीनामा देतील, कारण परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे की कृषी विभागातले त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातले भ्रष्टाचाराचे प्रकरण अनेक पुराव्यांशी बाहेर निघालेले. त्यासोबत त्यांच्या पत्नी असलेल्या करुणा मुंडे यांचंही प्रकरण न्यायालयाने त्या ठिकाणी काही अंशी निकाली काढले. त्यांना पत्नी असल्याचा दर्जा देऊन त्यांना पोटगी सुद्धा द्यायला त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना आदेश दिलेले आहेत. आणि करुणाताई मुंडे या न्यायालयात गेलेल्या आहेत की धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या वेळेला त्यांनी मी पत्नी असल्याची आणि माझ्या प्रॉपर्टीची माहिती त्या ठिकाणी दडवलेली आहे, लपवलेली आहे आणि त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी. आता हे सगळे प्रकरण जर धनंजय मुंडे यांच्या बाजूला घोळत असतील तर धनंजय मुंडे यांच्यावर ट्रेस आहे, त्यांच्यावर तणाव आहे आणि त्यामुळं त्यांची तब्येत या ठिकाणी आता बिघडलेली आहे. आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे, त्यामुळे मी 2-4 दिवस बोलू शकत नाही. तीही शस्त्रक्रिया किंवा ते काही उपचार असेल तो झालेला आहे. परंतु त्याही नंतर पुन्हा ते रुग्णालयात गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता 1 ते 2 मिनिट सुद्धा मी बोलू शकत नाही, कारण माझ्या चेहऱ्यावरती मला आजार आहे किंवा माझा डोळा म्हणा किंवा तोंड म्हणा त्या ठिकाणी काम करत नाही, मला बोलता येत नाहीये. म्हणजेच काही अंशी अर्धांगवायूसारखा जो प्रकार आहे तशा पद्धतीचं त्यांची शारीरिक तब्येत त्या ठिकाणी बिघडलेली आहे. आता जर असं असेल, ते जर 1 आणि 2 मिनिटं जर बोलू शकत नसतील आणि जर भविष्यात त्यांना डॉक्टरांना सल्ला दिला की यापुढे तुम्ही कमी बोला किंवा तब्येतीला जपा, आराम करा, तर अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे हे आरोग्याच्या कारणानं नैतिकता स्वीकारून स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात. एक वेळ अशी दिसेल की कुठलाही आरोप जरी झाला तरी तो माझ्यावरचा सिद्ध झालेला नाही आणि जर तो सिद्ध झाला असता तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला राजीनामा द्यायला सांगितला असता. परंतु तसं काहीही झालेलं नाही. आरोग्य विभागानं किंवा माझ्या डॉक्टरांना मला सल्ला दिलाय की माझी तब्येत बरोबर नाहीये, मला आराम करण्याची गरज आहे आणि त्यामुळं मी या सगळ्या परिस्थितीला खेद मला वाटतो. मी या सगळ्या परिस्थितीत आरोपातून मी खचलोय किंवा मला ते सहन होत नाही आणि म्हणून माझी नैतिकता आणि शारीरिक परिस्थिती माझी योग्य नसल्या कारणानं मी काही दिवसासाठी मंत्रिपदावरून मुक्त होतोय, म्हणजे मी स्वतः राजीनामा देतोय, असे धनंजय मुंडे यांचे शब्द माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाले तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण परिस्थिती अशी झाली आहे की विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधकांच्या आमदाराची संख्या जरी कमी असली तरी विधान परिषदेमध्ये संख्या बरी आहे, विधानसभेतही आहे आणि जे निवडून आलेले आमदार आहेत
तिन्ही पक्षाचे, महाविकास आघाडीचे हे अभ्यासू आहेत, हे आक्रमकपणे विधान परिषद आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा लावून धरतील. माध्यमांवर याची चर्चा होईल. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन हे पोहोचत असतं आणि विधानसभेचं आर्थिक अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेत येण्याऐवजी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचाच मुद्दा जर पुढे निघत असेल तर मग मात्र या ठिकाणी महायुतीची बदनामी होऊ शकते. त्यापूर्वीच कदाचित धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असं हे दृष्टिक्षेपात आज तरी या ठिकाणी दिसतंय. म्हणून एकंदरीत मी ज्यावेळेस या सगळ्या माध्यमावरच्या धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रिया पाहत होतो त्यावेळेस एक लक्षात आलं की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याच वेळी मी राजीनामा देईल, कारण त्यांचा आदेश हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, तो मी टाळू शकत नाहीये. म्हणजेच याचा अर्थ धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यासाठी तयार आहेत, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांपैकी एकाने त्यांना राजीनामा द्या असं सांगण्याची गरज आहे. ज्या दिवशी ते सांगतील त्या दिवशी ते राजीनामा देतील. नसता स्वतःहून आरोग्याच्या कारणानं ते राजीनामा देऊन बाजूला सरकतील अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? धनंजय मुंडे हे एवढे सगळे आरोप झाल्यानंतर, एवढे पुरावे निघाल्यानंतर आणि थेट धनंजय मुंडे यांच्यावर सत्ताधारी आमदारांना आरोप करणं म्हणजे सरकार आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यासारखा हा प्रकार आहे. अशा स्थितीमध्ये धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा देतील का आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना राजीनामा देण्याची सूचना त्या ठिकाणी करतील का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल की DS न्यूज हे चॅनल सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेऊन येते आणि विशेष म्हणजे जनजागृतीसाठी DS न्यूज काम करते. जर तुम्ही DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.